स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना स्वतःचं काम ह्या जर आपलं नसेल आणि केवळ आपण क्लासेस मार्गदर्शक किंवा काय त्यात जर जास्त गुंतून पडलो तर काय फटका बसू शकतो त्याबद्दल मी एक थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. तर लक्षात घ्या, इथं आल्यानंतर मार्गदर्शन हे अत्यंत इसेन्शियल आहे. मार्गदर्शनाशिवाय काही होत नाही, पुढं खूप अडचणी येतात. पण जे नवीन लोक येतात इकडं स्पर्धा परीक्षा क्षेत्रात, भले एमपीसी असू दे यूपीसी असू दे, ते काय करतात की त्यांचा जवळपास निम्म्यापेक्षा जास्त वेळ हा क्लासेस करण्यात जातो. मग आता घरोघरी सुद्धा समजा जरी ऑनलाईन जरी तुम्ही मार्गदर्शन घेत असाल किंवा ऑफलाईन, तर 6 तासापेक्षा जास्त वेळ काय काय लोक त्या क्लासमध्ये अडकलेले असतात. म्हणजे जे आपण ज्या बालवाडीच्या म्हणजे लक्षात घ्या तिथं कशी मुलं सामील होतात तसा तो प्रकार चालला असतो. अर्थात त्यामागचा हेतू त्यांचा चांगला असतो की आता पटकन सगळं शिकून शिकून फास्ट 10-15 दिवसात महिन्यात ही जी काय फास्ट बॅच आहे त्यामध्ये आपण शिकून घेऊ आणि आपलं आपण परत नंतर करू, तर ते नंतर शक्य होत नाही. तो मोमेंटम पुन्हा टिकत नाही. त्या परत तिथं जे क्लासमध्ये झालेलं असतं त्याचे लिंकेजेस लागत नाहीत, लक्षात घ्या. आणि हे एकदम नव्या लोकांची होणारी चूक असते. तर जरा 2-3 वर्ष झाल्यानंतर जर कोण मुलं अभ्यास करत असतील तर त्यांच्याकडून काय असते की ते स्वतःवरच जास्त डिपेंड राहतात. असं मार्गदर्शन किंवा तिकडं ते साफ दुर्लक्ष करतात, ते पण धोक्याचं आहे, लक्षात घ्या. तर एक थंब रूल काय इकडचा लक्षात घ्या की जर तुम्ही प्रॅक्टिकली 4 तास जर लेक्चर्स करत असाल किंवा तिथं क्लासरूम टीचिंगला वेळ देत असाल तर त्याच्या दुप्पट म्हणजे साधारणतः 8 तास स्वतःचं सेल्फ वर्क पाहिजे, ज्याला म्हणतो ना सेल्फ रिअलायझेशन. ते नसेल तर इकडं तुमच्या हाती भोपळा पडेल. भले तुम्ही तुमच्यात कॅलिबर असू दे, तुम्हाला विषयाचं आकलन भले होत असू दे, पण जर ते तुम्ही त्यावेळी त्या गोष्टी क्लिअर केल्या नाहीत आणि विदिन टाइम ज्याला म्हणतो त्याला खूप अर्थ आहे बघा इकडं, ते नसेल तर मग तुमची वर्षही जाणार, तो धोका आहेच. पण तुम्ही अंतिमतः विदाऊट ज्याला यश म्हणतो तसं तुम्हाला दुर्दैवानं बाहेर पडावं लागतं. बऱ्याचदा बघा जे अपयशी लोक होतात आणि नंतर तुम्हाला गाईड करताना दिसतात किंवा त्यांचं आकलन एवढं चांगलं आहे तरी कसं, आता त्याला एक बिंदू आहे लक्षात घ्या की त्या दशेत ते तितके स्ट्रॉंग नसतात. पण मोठी चूक त्यांच्याकडनं हे झालेली असते की बऱ्यापैकी ते क्लासेसमध्ये त्यांचा जो ज्याला म्हणतो ना एकदम चांगला काळ असतो तो क्लासेसमध्ये होऊन जातो तिकडेच वाया. आणि नंतर ज्यावेळेला ते स्वतःहून करायला लागतात त्यावेळेला मग हाती काही लागत नाही. त्यामुळं तुम्ही दक्षता कशाची घ्या की सेल्फ वर्क, आणि त्यातूनच तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन आणि चुका समजत जातील आणि त्या इम्प्रूव्हमेंट करत गेल्यानंतर थोडं यशाकडे तुम्ही आगेकूच करू शकता, लक्षात घ्या.